नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कागल ते किनी टोलनाका या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असून सध्या पावसाळ्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे, वळणं व अपूर्ण काम सुरू आहेत. अशा अपूर्ण व धोकादायक अवस्थेत रात्रीच्या वेळेस अपघाताची शक्यता वाढत आहे. महामार्गावर रेडियम रिफ्लेक्टर नसल्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघात घडण्याचा धोका वाढलाय. याच पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 4 श्रमिक संहिता रद्द करावी, जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावं या व अन्य मागण्यांसाठी आज विविध कर्मचारी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी व सावर्डे पाटणकर इथल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एकाला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नामदेव शिवाजी पाटील असं चक्रेश्वरवाडीत राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून 90 ग्रॅम वजनाचे 2 चिताक व गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल असे सुमारे 9,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत आयडल कॉलनी जवळ करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. कोल्हापुरातील कसबा पावड्यात खाद्यप्रेमींसाठी एक चवदार प्रवणी सुरू करण्यात आली आहे. सोमवारी 7 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते SV फूड कोर्ट या भव्य फूड हबचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. राज्यातील तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या निर्णयामुळे 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले तुकडे व्यवहारात आणता येणार आहेत. 15 दिवसात SOP तयार करून अंमलबजावणी होणार असून सुमारे 50 लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे. आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा मुद्दा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केलाय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. इटालियन लक्झरी फॅशन ब्रँडने फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चपला सादर करताना कोल्हापूरचा उल्लेख टाळल्याने वादाला तोंड फुटले. देश विदेशात 2 आठवड्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे. टीकेनंतर ब्रँडने या चप्पल कोल्हापुरीच्या प्रेरणेतून तयार केल्याची कबुली दिली. या घडामोडीमुळे मूळ कोल्हापुरी ब्रँडवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून विक्रेत्यांच्या मते गेल्या 2 आठवड्यात ऑनलाईन मागणी आणि चौकशीत लक्षणीय वाढ झाली आहे. भुदरगड तालुक्यातील निसर्गसंपन्न पळशिवणे गावात आज विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून झाडे लावा झाडे जगवा असा प्रभावी संदेश देत भव्य वृक्षदिंडी काढली आहे. वाजत गाजत काढलेल्या या पर्यावरणपूरक दिंडीला टाळांच्या गजरात भगव्या पताकामध्ये हातात पर्यावरण विषयक फलक घेऊन विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.